नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, काल आपण तणनाशक मारले 240 16 लिटर पाण्यामध्ये 55 ml आणि एका डब्यामध्ये आपण 4 वही केलेले आहे. तर अर्ध शेत होतं तर 4 वही, तर पूर्ण जर असतं ह्या धुऱ्यापासून त्या धुऱ्यापर्यंत तर एका डब्यामध्ये आपण 2च वही केल्या असत्या. तर आजच्या या ब्लॉगमध्ये पाहू, काल आपण तणनाशक मारले. आपण शेतामध्ये तणकट पाहू काय असर पडलेला आहे त्या तणनाशकाचा. म्हणजे आपण स्पीड किलर म्हणजे या कंपनीचा आपण तणनाशक मारलेले आहे. काय असर आहे 240Dचा तर या व्हिडिओमध्ये पाहू. तर आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर बघा, आज आपण बघणार आहोत की 240Dचा असर कसा आहे. ह्या आपला गहू नर्मदा सागर. काल आपण ह्या प्लॉटमध्ये तणनाशक मारले. आता जवळपास 24 तास होते आपल्या या तणनाशक मारणीला. तर तणकट पाहू, जिथे जास्त तणकट आहे तिथेच आपल्याला असर दिसणार, म्हणजे लवकर दिसणार, असर दिसणार. बघा आता इथे आलेलो आपण. आता हे बघा, इथे तणकट बघा किती दाट होतं आहे. तर हे बघा, तणकटाची अवस्था बघा कशी झालेली आहे. पूर्ण माना खाली टाकलेले आहे. बघा, हे पूर्ण तिखी आहे आणि दुधी बघा बारीक कशी झालेली आहे. तर समोर बघू अजूक, कारण की इथे जास्तच तणकट निघालं असतं इथल्या जागेमध्ये. तर आपल्याला असर दिसायला लागलेला आहे. आणि हे 240 कसं काम करते, एक बुरशी जर असेल आपल्या गावामध्ये तर बुरशीचाही नायनाट होईल. म्हणजे जे नवीन बुरशी आहे ते येणार नाही, नवीन उत्पन्न बुरशी होणार नाही. या तणनाशकाचा एक फायदा आहे आपल्याला. आता इथे बघा, आता हे तिकीचे झाड बघा किती मोठं आहे. याचे पानं बघा गुंडाळलेले आहे. हे बघा, हे बघा बारीक बघा. बघा हे तणकटाची अवस्था बघा कशी झालेली आहे, म्हणजे सोकत चाललेला आहे. आपल्याला याचा फायदा 240चा दिसत आहे. आता इथे बघा, हे बघा आहे, हे सोयाबीनचं झाड बघा. आता हे दुधी बघा, पूर्ण पानं असे खाली लोंबलेली आहे, म्हणजे याचा असर चालू झालेला आहे. म्हणून मी 240 मारली, कारण की मागच्या वर्षी मला चांगला अनुभव आला होता की आपल्याही शेतात पुढील वर्षी गव्हा पिकामध्ये 240 मारायचं. हा आहे शेतकरी मित्रांनो फरक 240चा. म्हणून मी यावर्षी ऑलग्रीप काही आणलेले नाही. हे बघा आहे, हे बघा इकडे बघा, असर बघा आहे, पूर्ण तिखी पूर्ण गेलेली आहे. आता हे खतम होणार, हे पुन्हा जिवंत होणार नाही. आणि वर्मावरही बघा बारीक बारीक आहे. हे बघा, हे बघा, म्हणजे आपल्याला रिझल्ट दिसत आहे. आता चांगला रिझल्ट मिळणार याचा. आणि हा रिझल्ट केव्हा मिळाला आपल्याला, मिळेल जेव्हा शेतामध्ये ओलावा राहील भरपूर, तेव्हाच रिझल्ट मिळणार, नाही तर मिळणार नाही, वेळ लागेल. हे बघा, आता ह्या जो दांड फाडलेला आहे आपण याचे बघा आहे, पूर्ण पानं अशी गुंडाळलेली आहे. आपल्याला असर दिसायला लागलेला आहे. पण गव्हा पिकावर काही असर दिसत नाही आपल्याला. बघा गहू हिरवाच आहे. इथली दाट तिखी निघालेली होती आपल्या शेतामध्ये. बघा नाहीतर ऑलिब्रिक मी तणनाशक मारलेले होते मागील वर्षी, तिखी तशीच होती, गांजर गवत तसंच होतं. आता कोणतंच तण निघणार नाही. बघा पूर्ण आपल्याला आताच रिझल्ट दिसत आहे 24 घंट्यामध्येच. तर आता परवाला ही मंगळवारी आपलं तणनाशक आहे. अर्ध शेत फवारून झालेलं होतं आणि आपण नंतर मंगळवारी ही फवारणार आहे.
तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. आणि ह्या अनुभव मला मागील वर्षीच आलेला होता या 240Dचा तणनाशकाचा. तर आता तुम्हीही बघा, मी तुम्हाला दाखवत आहे, तर तुम्हीही हे तणनाशक फवारू शकता शेतकरी मित्रांनो. तर 240 बघा, हे आणले आहे मी. पुन्हा एकदा दाखवतो. इथेच ठेवलेले होते मी काल. जे पॅकिंग, जे बॉटल आणली आपली औषधाची, ती इथेच आहे. बघूया, याच्यात ठेवली होती मी. हे बघा, हे आहे 240 स्पीड किल आहे. हेच मारलेलं मी. आणि याच्यात लिहून आहे, हे बघा, खरपतरनाशक. आणि खालते पहा 240D इमाइन सॅल्ट 58% SL. हे बघा, बुरशीनाशक आहे. आणि बुरशीनाशकवरही कामा पडते, त्याच्यावरही असर होतो. तर असं जर तुम्ही तणनाशक मारलं शेतकरी मित्रांनो, मलाही याचा फायदा होईल. मी तर मारले बघा, हा माझा अनुभव तुम्हाला शेअर करत आहे. लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला असर दाखवलेला आहे. काल सकाळी मारलेलं होतं आणि आज पुन्हा असर दिसायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, हे बघा, खाली पडलेलं आहे. हे बघा, मना खाली टाकलेले आहे, म्हणजे चिमलेलं आहे तण आपलं. आता याला 8 दिवस पाणी द्यायचं नाही. 7-8 दिवस पाणी काही आहे नाही आपला. तिसरा फेर 20-21 तारखेला चालू होईल. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला, नक्की सबस्क्राईब, लाईक नक्की करा. आणि पुन्हा भेटूया उद्याला 8:30 ते 9च्या दरम्यान. मी लाईव्ह येतो उद्याला. तर कसं आहे, तणनाशक मारण्याची पद्धत पण तुम्हाला सांगितलेली आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.